नमस्कार, माझा हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरपूर बोराडीत भोंगऱ्या उत्सवास उत्साहात सुरुवात। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हार कंगनास मोठी मागणी। तापी नदी पुलावरील ट्रक टेम्पो ट्रॅव्हलच्या अपघातात 5 जण गंभीर जखमी। धुळे तालुक्यातील चौगाव येथील राजेंद्र बोरसे या शेतकऱ्याची लाहुरी व्यवसायावर मोठी भर। मालपूर येथे संतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। आणि जवाहर मेडिकल फाउंडेशन तर्फे मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर शहराच्या पायथ्याशी वसलेल्या गावे, पाडे, वस्त्या येथे दिनांक 14 मार्च गुरुवारपासून ढोल ताशांच्या पारंपरिक नृत्यात भोंगऱ्या सणास उत्साहात प्रारंभ झाला। शिरपूर शहराच्या डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे। होलिका उत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होत असते। आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्व आहे। या सणाची देखील आधुनिकतेकडे वाटचाल सुरू आहे। आदिवासी वाड्या वस्त्यांवर तरुण तरुणींचं आबालवृद्ध पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर व पोवाच्या सुरांनी धुंद होऊन आमार भोंगऱ्या आया रे भाया, चालू चालू रे भोंगऱ्या देखणे चालू रे भाया अशी लोकगीते सादर करून भोंगऱ्याचा मनमुराद आनंद लुटणार आहे। या सणाची सांगता दिनांक 20 मार्च रोजी बुधवार होळीच्या दिवशी होणार आहे। आदिवासी पावरा बांधवांचा सर्वात आवडता व मन उत्साहित करणारा सण म्हणजे भोंगऱ्या होय। दिवाळीला जेवढं महत्व असतं तेवढंच आदिवासी बांधवांमध्ये भोंगऱ्या सणाला महत्व असतं। हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी आदिवासी पाड्या वस्त्यांवर स्थानिक रहिवाशांसह रोजगार व नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असलेले बांधव एकत्र येतात व हा सण जल्लोषात साजरा करतात। यंदाही शिरपूर शहराच्या पायथ्याशी वसलेल्या बोराडी गावाच्या वस्तीवर भोंगऱ्या उत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। यात पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून ढोल ताशांच्या निनादात आदिवासी बांधवांनी नृत्य सादर करीत गावातून भव्य मिरवणूक काढली। भोंगऱ्या सणानिमित्त आप्तेष्ट व इष्ट मंडळी यांना भोंगऱ्याची मिठाई म्हणून हार, कंडे, खान काकडी, खजूर, डाळ्या, गोडशेव, फुटाणे, जलेबी इत्यादी खाद्यपदार्थ भेट म्हणून देतात। यानंतर सासरहून आलेल्या मुली माहेरी येतात। त्यांना जेवण म्हणून तुपामध्ये शेवया, गुळ देतात व शेवटच्या दिवशी मांसाहार व त्याबरोबर यथेच्छ स्वाद घेऊन मनमुराद आनंद लुटतात। आदिवासी बांधवांकरता हा सण वर्षाचा असलेल्या भोंगऱ्या सणात आदिवासी महिलांकडे जेवढेही अलंकार असतील ते परिधान करून शृंगार करून नाच करीत असतात व मंत्रमुग्ध होतात। या भोंगऱ्या सणानिमित्त होळीच्या अगोदर महिला पुरुष मुले मुली हे उपवास करत असतात व होळीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात। या दरम्यान मद्यप्राशन करण्यास अनुमती नसते।
आदिवासी समाजाचा अतिशय महत्त्वाचा सण होळी, त्याची सुरुवात या भोंगऱ्या बाजाराने केली जाते आणि हे सर्व आदिवासी बांधव त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि आनंद व्यक्त करण्यासाठी हा ढोल आणि नाचणं गाणं या भोंगऱ्या बाजाराच्या निमित्ताने होत असतं। ही आदिवासीची सर्वात मोठी आणि चांगली परंपरा या आदिवासी भागात मानली जाते। धन्यवाद। हिंदू परंपरेने हिंदू वर्षातला होळी हा शेवटचा सण भारत वर्षाप्रमाणे धुळ्यातही मोठ्या धामधुमीत व मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात येतो। त्या पार्श्वभूमीवर होळी या सणाला लागणाऱ्या वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्याने बाजारपेठा अगदी फुलून उठल्या आहेत। धुळ्यात साजरा होणारा होळीचा सण हा महाराष्ट्रात प्रसिद्ध पावला आहे। ज्या उत्साहाने होळीच्या निमित्ताने कोकणात आबालवृद्ध स्त्री पुरुष सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून सिमगा साजरा करतात, त्याचप्रमाणे धुळ्यात नात्यागोत्यातील मतभेद, गटातटाचे राजकारण आदींना फाटा देऊन होलिकात्सव साजरा करण्यासाठी सर्वजण एकत्र येत असतात। त्यामुळे धुळ्याची शान, आण आणि मान, प्रतिष्ठा टिकण्यास मदत होते। धुळ्यात होळी हा सण साजरा करताना केवळ एकच समाजाचा नसून सर्व समाजाचा पुढाकार, सहभाग यात दिसून येतो। त्यामुळे धुळ्यातील होळी हा सण आजही सर्वश्रुत परिचित आहे। धुळे शहरात व्यायामशाळा, सामाजिक मंडळे, तरुणांच्या संघटना यांच्यातर्फे शहरातील विविध चौकांमध्ये, गल्ल्यांमध्ये होलिकात्सव साजरा होत असतो। त्याद्वारे एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो। याही वर्षी धुळे शहरातील शांतता, सुव्यवस्था टिकण्यासाठी असाच सण साजरा केला जाणार यात तीळमात्र शंका वाटत नाही। होळी हा सण तसा 4 दिवसांवर येऊन ठेपलाय। त्यामुळे धुळे बाजारपेठात विविध खाद्यपदार्थांची दुकाने व रंग उधळण करण्यासाठी पिचकाऱ्या, डोलच्या आदी साहित्यांची दुकाने थाटली आहे। या सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील फुलवाला चौकात आमच्या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता त्यात विक्रेत्यांच्या व ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। त्यात हार कंगण हे 30 रुपये पावशेर ते 100 रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली। माझ्या या असंख्य गिरायकांना होळीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा। गेल्या वर्षाप्रमाणे आमचा जो व्यवसाय आहे तसंच चालतोय। आणखी जे मालाची व्हरायटी आहे ती 1 नंबर सुपर माल असतं। आमचा बाहेरगावी जास्ती माल जातो आमचा। सुरत, बारडोली, नवसारी, साक्री, पिंपळनेर प्रत्येक ठिकाणी आपल्या मालाची सेलिंग होते आणि दरवर्षाप्रमाणे आमचा जो भाव आहे तो यावर्षी 30 रुपयाच्या पावशेरच्या हिशोबाने 120 रुपये, 100-120 रुपये किलोपर्यंत माल विक्री होते। 30 रुपये। नवीन काय हा नवीन प्रकारचं हे आमचे हे वंजारी समाजाचे जे असतात त्यांना हे आम्ही हार बनवून देतो। ते जे मुलींना देतात ते त्याप्रमाणे आम्ही असा हार तयार करतोय। गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षी बी आमचा व्यवसाय ठीक आहे। शिरपूर जवळील तापी नदी पुलावर पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून भरधाव येत असलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स गाडीने जोरदार धडक दिली। या झालेल्या अपघातात टेम्पो ट्रॅव्हल्स मधील 5 प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांना तात्काळ उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार NL01 AB 2778 क्रमांकाचा ट्रक धुळ्याकडून शिरपूरकडे जात असताना शिरपूर तापी नदी पुलावर मागून येणारा MH13 CJ 0415 या क्रमांकाचा टेम्पो ट्रॅव्हल चालक भरधाव वेगाने आल्याने त्याच्या गाडीवरील नियंत्रण सुटताच त्याने ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली। त्यात बसलेले 5 प्रवासी गंभीर जखमी झाले। या घडलेल्या घटनेला लक्षात घेत
वाहनांवर येणाऱ्या नागरिकांनी त्यांना उपचारार्थ तात्काळ रुग्णवाहिका बोलवून धुळे जिल्हा रुग्णालयात हलवले. शैक्षणिक क्षेत्रात व नोकरी व्यवसायात अगोदरच पैशांचे रेट जाहीर झाल्यामुळे समाजातील आजचा उच्च शिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात भरकटत चाललाय. म्हणून तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा व्यवसाय व उद्योगधंद्यांकडे जर धाव घेतली तर त्यात कमी श्रमात जास्त पैसा आणि कमी भांडवलात जास्त उत्पादन मिळू शकतं. ह्या सध्याच्या वास्तवशाली प्रश्नांची माहिती धुळे तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी राजेंद्र आत्माराम बोरसे यांनी दिली. धुळे तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी राजेंद्र बोरसे यांचा मूळ व्यवसाय शेती असून त्यात ते सायकल रिपेअरिंगचाही व्यवसाय करतात. परंतु एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या विचारसरणीच्या माध्यमातून व सहकार्यांच्या मदतीची गरज घेत कमी पैशात कमी श्रमात जास्त उत्पादन कसे प्राप्त होऊ शकते या पार्श्वभूमीवर त्यांनी पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून लाहुरीचा व्यवसाय सुरू केलाय व त्यांच्या या व्यवसायाला मागणी वाढत असल्यामुळे राजेंद्र बोरसे या शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी या व्यवसायाकडे पाहून आजच्या तरुणांना याबद्दल माहिती दिली. हा व्यवसाय सुरू करण्यास राजेंद्र बोरसे यांना येथील शेतकरी विनोद पाटील, आबा मोरे आदींनी सहकार्य केलंय. राजेंद्र आत्माराम बोरसे, राहणार चौगाव. माझे शेती हा मूळ व्यवसाय असून माझा अजून सायकल रिपेअरिंग व पंक्चर दुकान हा माझा दुय्यम व्यवसाय आहे. तरी पण मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं, या हिशोबाने मी लाहूर पालनचा व्यवसाय चालू केला. लाहूर पालन चालू करण्याच्या अगोदर मी 15 ते 20 दिवस त्याचा 1.5 महिन्यापर्यंत अभ्यास केला. त्याचे पण जे पूर्वी ज्यांचे फार्म चालू झाले होते त्या लोकांनी मला खूप मनात भीती घालून दिली की बुवा ह्या धंद्यात फार रिस्क असते. पण मला अभ्यासाअंती असं समजलं की हा धंदा प्रयत्नाने व्यवस्थित करू शकतो, म्हणून मी तो चालू केला. पण हा व्यवसाय कमी जागेत, कमी पैशात, कमी वेळेत आणि कमी श्रमामध्ये भरपूर उत्पन्न देऊ शकतो, म्हणून मी लाहूर पालनचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तर मी लाहूर पालन करत असताना लहान पिलं मागवली 5 दिवसाचे. त्याच्यावर त्यांना गोदरेजचं फीड, पाणी आणि माझा त्या पक्षी ठेवण्यासाठी पिंजरा 5x4 असा बनवला. त्याच्यात मी ते पिलं ठेवले आणि त्यांच्यासाठी लक्ष देऊन गोदरेजचं फीड म्हणजे गोदरेजचं खाद्य खाऊ घालतो आणि त्यांना सकाळ संध्याकाळ लक्ष देऊन, म्हणजे लहान मुलाप्रमाणे कोण खातं कोण पितं का नाही याच्यावर लक्ष देऊन त्यांच्यावर खाद्य पुरवठा करून आज माझे पिलं 200 ते 220 ग्रॅमचे झालेले आहेत. तर मी दुसऱ्या व्यवसायापेक्षा हा सरस कसा व्यवसाय ठरू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. कारण पोल्ट्रीला भरपूर जागा, भरपूर भांडवल आणि भरपूर खर्च येऊन शेतकऱ्याच्या हातात काही रक्कम पडत नाही. तर मी आज माझे 220 ग्रॅमचे पिलं झाले आहेत. तर त्यांचे लाहूरचं 160 रुपये जोडीप्रमाणे आणि तितर 200 रुपये नग प्रमाणे मी विक्री चालू केलेली आहे. माझी विक्री होते. तर मला विविध ठिकाणाहून मागण्या येत आहेत. कारण देऊर, मजदी, साक्री, धुळं, नाशिक, शिंदखेडा इथून मला त्या पिलांसाठी विचारणं फोन येतो आणि बरेचसे लोक घेऊन गेलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की सुशिक्षित बेरोजगारांनी जर असा छोटा मोठा म्हणजे व्यवसाय जर चालू केला तर त्यांना 2 महिन्यात 15 ते 20 हजार रुपयापर्यंत उत्पादन मिळू शकतं.
अशी मी कळकळीची असा व्यवसाय सर्वांनी सुरू करावा असं मी कळकळीची विनंती करतो। या व्यवसाय चालू करण्यासाठी माझे सहकारी मित्र विनोद पाटील, तसेच मोरे आबा। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गुरु मोठे बाबा व कासव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला। त्यानिमित्त मालपूर गावात दिनांक 16 मार्च पासून सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। दिनांक 13 मार्च रोजी संत तुकाराम महाराज व संत भगवान पांडुरंगाच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली। दिनांक 14 मार्च रोजी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गुरु मोठे बाबा व कासव यांच्या मूर्तीची शोभायात्रा श्री संत तुकाराम महाराज मंदिरापासून अहिल्यादेवी होळकर चौक, शनी मंदिर ते संत सावता महाराज मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदी मार्गाकडून काढण्यात आली। यावेळी गावातील महिला ग्रामस्थांनी फेटे बांधून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी गावातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी होते। श्री संत तुकाराम महाराजांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आमच्या या मालपूर गावामध्ये अनेक समाज बांधव सगळे सामील होऊन मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा होते आणि असा हा 11 दिवसाचा जो उत्सव आहे हा आमच्या मालपूर गावामध्ये श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान मंडळ आणि गावातील माता भगिनी, पुरुष मंडळ, धनगर समाज, माळी समाज, अनेक बहुजन समाज सगळे लोक मिळून गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत उपचार करता यावा यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आणि डॉक्टर ममता यांच्या माध्यमातून दर महिन्याला मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं। त्या अनुषंगाने धुळे, भोकर, वलवाडी येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। त्यात अनेक रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली। या आयोजित शिबिरात नेत्ररोग, गर्भाशयाचे आजार, हर्निया आदी आजारांवर तपासणी करण्यात आली। ज्या रुग्णांना या आजारावर ऑपरेशन करायचं असेल अशा रुग्णांना जवाहर मेडिकल फाउंडेशन येथे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे। विशेष शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना ऑपरेशनसाठी स्वतः जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जाता येणार आहे, अशी माहिती या आयोजित शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली। आज गुरुवारी सायंकाळी 4 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत रोग निदान शिबिर म्हणजे जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमाने जे काही आजार असतील त्या आजाराच्या निदानावरती व ऑपरेशन जर कधी असेल तर जवाहर मेडिकल फाउंडेशनला पेशंटला स्वतःची गाडीवर घेऊन जाऊन त्या ठिकाणी डोळ्यांचं ऑपरेशन असो का गर्भपिशवीचं ऑपरेशन असो का हरण्याचं ऑपरेशन असो सर्व प्रकारचे ऑपरेशन फ्री ऑफ मध्ये आदरणीय धुळे तालुक्याचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वतीने व डॉक्टर ममताताई यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे शिबिर आता कायमस्वरूपी दर महिन्याला या वाडी भोकरच्या पंचकोशीमध्ये होणार आहे की जेणेकरून संपूर्ण जे रुग्ण असतील यांना कमी पैशात व योजनेच्या माध्यमाने कशी सेवा देता येईल हा विचाराने इथं शिबिर घेण्यात आलेलं आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। शिरपूर बोराडीत भोंगऱ्या उत्सवास उत्साहात सुरुवात। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हार कंगनास मोठी मागणी। तापी नदी पुलावरील ट्रक टेम्पो ट्रॅव्हलच्या अपघातात 5 जण गंभीर जखमी। धुळे तालुक्यातील चौगाव येथील राजेंद्र बोरसे या शेतकऱ्याची लाहुरी व्यवसायावर मोठी भर। मालपूर येथे संतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न आणि जवाहर मेडिकल फाउंडेशन तर्फे मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।